स्वप्नात मला प्रेमाची, सुखी संसाराची, गोड सुखद स्पर्शाची स्वप्न दाखवलीस. तुझ्या स्वप्नांमध्ये मी पूर्णपणे हरवून गेले होते. तुझ्यात एकरूपच झाले होते. स्वप्न दाखवणारही तूच होतस आणि स्वप्न हिरावून घेण्यासाठी तूच कारणीभूत ठरलास. कोणास ठाऊक, तू सुद्धा प्रेमाची, सुखी संसाराची स्वप्न बघितली होतीस की नव्हतीस. पण तू मात्र देवाला जाब विचार. म्हणावं, मनुष्य जन्माला घालून सुद्धा संसारिक सुखाचा आनंद उपभोगण्याआधीच मला वरती का बोलावलंस? तुला दोष देण्यात तरी काय अर्थ नाही. तुझा फोटो बघून का होईल, पण मनोमन मी तुला माझं मानलं होतं. मी भरभरून प्रेम केलं होतं. पण तुझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या या नेहाला तुला बघता देखील आलं नाही. देवा, सर्वसामान्य मुलींप्रमाणे मीही माझ्या संसाराची स्वप्न बघितली होती. लग्नाची ही रेशीम कट जुळण्याआधीच तोडून टाकलीस. नशिबावर कधीच विश्वास न ठेवणारी मी आज नशिबाला दोष देण्यासाठी का होईना नशिबावर विश्वास ठेवायला भाग पाडलेस तू मला. देवा, माझी कसलीही चूक नसताना मला खूप मोठी शिक्षा दिली असती. माझ्याच नशिबी हे का लिहून ठेवलंस देवा?